20 वर्ष से आश्वासन पर आश्वासन का आरोप। इस संदर्भ में डवालमेटी वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों ने वाड़ी पत्रकार परिषद में बताया कि पट्टे वितरण के संदर्भ में ग्राम पंचायत द्वारा जाहिर घोषणा प्रसारित कर नागरिकों से विविध प्रकार के प्रमाण पत्र एकत्रित किए गए हैं। से अधिक नागरिकों के इस संदर्भित फाइल भी तैयार की गई। इस फाइल के आधार पर ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण भी की, परंतु अभी तक किसी भी प्रकार की कार्रवाई नहीं होने से नागरिकों में ग्राम पंचायत व प्रशासन के खिलाफ यह आक्रोश निर्माण हुआ है। इन पदाधिकारियों ने बताया कि भूखंड नहीं होने से शासकीय योजना का लाभ नहीं मिलता है। वार्ड क्रमांक 4 वार्ड क्रमांक 5 गणेश नगर के पट्टे वितरण की मांग काफी दिनों से निरंतर की जा रही है। वंचित बहुजन आघाड़ी ने इस समस्या संदर्भ में जिलाधिकारी, आमदार, तहसीलदार आदि को निवेदन प्रस्तुत किए हैं। शीत अधिवेशन दरमियान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधायक सुनील केदार आदि से प्रत्यक्ष भेंट कर मालकी हक पट्टे वितरण की कार्यवाही का अनुरोध किया गया था। उचित आश्वासन भी दिया गया था, परंतु इस गंभीर समस्या की ओर किसी भी स्थानिक जनप्रतिनिधि, शासन का ध्यान नहीं गया। इसलिए अब वंचित बहुजन आघाड़ी दवलामेटी शाखा द्वारा ग्राम पंचायत सदस्य व दवलामेटी शाखा के अध्यक्ष श्रीकांत रामटेके के नेतृत्व में दवलामेटी ग्राम पंचायत समक्ष बेमियादी उपोषण धरना आंदोलन करने का निर्णय लिया गया। 2 मई को उनके साथ अनेक कार्यकर्ता अनशन पर बैठेंगे। पत्र परिषद में उपस्थित पदाधिकारी श्रीकांत रामटेके, प्रकाश मेश्राम, सोनू बोरकर, प्रवीण अंबादे, दीपक कोरे, डोंगर दिवेश साहेब, राजेंद्र गजभिये, अभिजीत मेश्राम, स्वप्नील चारभे ने चेतावनी दी है कि अगर उचित मांग पूर्ण नहीं की गई तो आंदोलन के पश्चात तीव्र आंदोलन किया जाएगा। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी प्रवीण सुरेंद्र अंबादे, राहणार आठवाबाई, वंचित बहुजन आघाडी येथील सचिव पदावर मी कार्यरत आहे। तर हा जो विषय आहे, आज आपण इथे पत्रकार परिषद घेत आहोत, तर आठवाबाई परिसरामध्ये जे गरीब लोक आहेत, वार्ड क्रमांक 4, 5, हेटी तसेच गणेश नगर येथे हे अत्यंत गरीब लोक जे 40 वर्षापासून जे राहत आहेत, वास्तव्यात आहेत आणि काही भागांना जसे पट्टे यांनी दिलेले आहेत आणि काहींना फक्त आश्वासन दिलेले आहे की हे पट्टे आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो। याचा जो संघर्ष सुरू होता मागील वर्षापासून, तर ग्रामपंचायतनी या आश्वासनापोटी जी 700 लोकांकडून फाईल जमा केली, काही लोकांकडून कागदपत्र जमा केले, तर एक आनंदाची लहर तिथे उद्भवली होती की चला बुवा आता आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळणार आहे, आपल्याला आपले पट्टे मिळणार आहे। तर यामुळे यांनी जसे चुनाव पण आला, श्री केदार साहेबांनी सुद्धा चुनाव बघता मला निवडून आणले की मी 3 महिन्यामध्ये जसे यांना पट्टे देतच आहो असे सुद्धा त्यांनी जे आश्वासन दिले त्यावरही सुद्धा हे खरे उतरले नाही। तर गेल्या कित्येक वर्षापासून आपण हा जो संघर्ष करत आहोत, तर आपल्याला जी फक्त आश्वासन मिळत आहे आणि याखेरीज आपलं काहीच होत नाही आहे। हे बघता वंचित बहुजन आघाडी इथे आता एक पाऊल उचलत आहे की या संघर्षाला पाठीराखा म्हणून 2 मे पासून हे आता ग्रामपंचायत समोर साखळी उपोषणाला बसणार आहोत आणि आम्ही पूर्णपणे हे आंदोलन तीव्र करू आणि यांचे पट्टे आणि यांचे हक्क मिळवून देऊ आणि आम्ही आता मागे हटणार नाही असं आश्वासन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। ग्रामपंचायत सदस्य दौलामेटी शाखेचे अध्यक्ष श्रीकांत रामटेके यांचा नेतृत्वात दौलामेटी ग्रामपंचायत समोर दिनांक 2 मे 2025 सकाळी साखळी उपोषणावर बसणार आहेत। आमची मागणी पूर्ण झाली नाही तर हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र व भव्य स्वरूप धारण करेल हे निश्चित पक्षाच्या आदेशानुसार 2 मे 2025 पासून आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहोत। दौलामेटी शाखेनं हे निश्चय केला आहे की आता भरपूर झालं, सगळं आश्वासन हे सगळं गेलं तिकडे, आता आम्हाला उपोषणाला बसणार आहोत म्हणजे बसणार आहोत। जय भीम।